मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। भगवा आतंकवाद म्हणत काँग्रेसकडून भगवा आणि हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम न केलेल्या कृत्यांची शिक्षा त्यांना इतकी वर्ष भोगावी लागली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। भगवा आतंकवादाचा आरोप खोटा ठरला असं म्हणत कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांना अश्रुअनावर, तर अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा दिली होती। निकालानंतर कर्नल पुरोहित कोर्टाचे आभार त्यांनी मानले। या निकालानंतरही सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? दोषींवर कारवाई झालीच पाहिजे। सक्षम पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे कुणाला सोडलं जात असेल तर असं होऊ नये। हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। आज दूध का दूध पाणी का पाणी झालं। मुस्लिम पॉलिटिक्स होत असल्याचं वाटल्यानंच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले। मालेगाव प्रकरणाच्या निकालानंतर निशिकांत दुबेंचा आरोप। मालेगाव प्रकरणामध्ये पोलीस पुरावे देऊ शकले नाहीत, गुन्हेगारांना शोधता येत नाही, हे गृह खातं आणि पोलीस खात्याचं अपयश। अरविंद सावंत यांची टीका। आरोपी निर्दोष होत असतील तर मालेगाव बॉम्बस्फोटामागे कोण होतं? आरोपींविरोधात पुरावे नाहीत, मग खोटे पुरावे कोणी तयार केले? कृत्रिम पुरावे तयार करण्यात आले का? इम्तियाज जलील यांचा सवाल। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष। पेढे भरवत हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंद साजरा।